ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न। अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालय, राजूर येथील निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग व तहसील कार्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यशाळा नायब तहसीलदार श्री सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री S.T. येलमामे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली। या कार्यशाळेचे उद्घाटन नायब तहसीलदार श्री मनोज सावंत यांनी दीपप्रज्वलन करून केले। आपल्या प्रमुख उद्घाटनपर भाषणात श्री सावंत असे म्हणाले की भारतीय लोकशाहीत संविधानाने एक व्यक्ती एक मत असा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे मतदार राजा हा खरा लोकशाहीचा प्रमुख आधार आहे। म्हणून ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून मतदार यादीत आपले नाव आणले पाहिजे। भारतीय निवडणूक आयोगाने वर्षभरात 3 वेळा मोबाईल लॅपटॉपद्वारे मतदार नोंदणी करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे, त्यामुळे युवक वर्गाने सतर्क राहून या अभियान मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, कारण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। अध्यक्षीय भाषणात श्री येलमामे असे म्हणाले की आज आपल्या देशाची लोकसंख्या 149 कोटीपर्यंत पोहोचली आहे। 96 कोटी मतदार आहेत। मतदार नोंदणीबाबत व्यापक स्वरूपात मोहीम हाती घेणे आवश्यक आहे। शैक्षणिक संस्थांद्वारे दत्तक गावे घेऊन मतदार नोंदणीची टक्केवारी वाढवता येऊ शकते। या कार्यशाळेचे प्रास्ताविक स्वागत व प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी करून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली। या कार्यशाळेसाठी तलाठी राऊत साहेब, भोजने मॅडम व तहसील कार्यालय अकोले येथील कर्मचारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गीते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रोहित मुटे यांनी केले। कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नोडल अधिकारी प्राध्यापक R. सोनवणे, प्राध्यापक थोरात, B.K. यांनी विशेष परिश्रम घेतले। राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी अजय पवार, राजूर।